एक्साइटेड आहेस, किंचाळतेस? प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. ओके, नीट ऐक. ओके, केअरफुली एकदम. पल्लू पल्लू थोड्या वेळ आधी ना आभास घरी आला होता आणि पल्लू त्याने लग्नाला होकार दिला. काय? आभास घरी आला होता लग्नासाठी होकार द्यायला? नीतू नाही, आय एम व्हेरी हॅपी फॉर यू डार्लिंग. आय मीन आय एम व्हेरी हॅपी. 2017 मधली बेस्ट न्यूज आहे नाही का ही तुझ्यासाठी? कॉंग्रॅच्युलेशन्स. अगदी डन मेरी जान. फक्त तुला कधी भेटते ना असं झालंय मला. आय नो. नीतू मी काय म्हणते, आय मीन आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल युअर मूड. म्हणजे आय एम सॉरी, मला असं हे नाही करायचंय, पण डार्लिंग तू तू नक्की शुअर आहेस ना की की हाच खरा आभास आहे नीतू? पल्लू प्लीज, त्या ऋषी आणि सुम्यासारखी बोलू नकोस तू. आपण या विषयावर बोललोय आधी आणि तुला सगळं माहितीये. स्वतः परत येते काय विचारतेस तू? प्लीज, मला या विषयावर चर्चा नकोय. पण नीतू अगं ऐक ना, मी काय म्हणते ते प्लीज. लिसन पल्लू, आज मी खूप आनंदात आहे आणि मला हे सेलिब्रेट करायचंय. दॅट्स ऑल आय नो. सो या विषयावर अजिबात चर्चा नकोय. ओके? आणि हो, उद्या सकाळी प्लीज लवकर ये. तुझ्याशी खूप काही शेअर करायचंय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय. स्वीट ड्रीम्स. बाय. काका हे बघा, मला असं वाटतंय जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं. बघा ना, आता हे सगळं कळल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरचं केवढं मोठं टेन्शन टळलंय. काका मी काय म्हणते, खरं सांगू का तुम्हाला, नीतूला पण ना मध्ये एका पॉइंटला हा आवाज खरा आहे की खोटा आहे याचा डाऊट वाटला होता, पण नाही हो लक्षात आलं. पण मी काय म्हणते, या सगळ्यामधून आपल्याला हे तर कळलंय कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही, हो की नाही? अगं आम्ही त्या दोघांचं लग्न ठरवत होतो. काय भलतं सलतं होऊन गेलं ना. काकू बघा काकू, जे काही झालं ते खूप वाईट झालं, मला पण मान्य आहे. पण मला एक सांगा, नीतू आणि त्या खोट्या आभासचं नातं लग्नापर्यंत जाण्यापूर्वीच हे सगळं थांबलंय, हे चांगलं नाहीये का? उद्या लग्न झालं असतं आणि नंतर आपल्याला कळलं असतं तर तेव्हा हे हँडल करणं किती कठीण झालं असतं. आणि नीतूने कसं सावरलं असतं स्वतःला सांगा बरं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नीतू बरोबर काहीतरी फार वाईट झालंय, आता पुढे तिचं कसं होणार हा विचार करणं प्लीज बंद करा. हे बघा, आपणच आता हार मानली तर कोण धीर देणार आहे तिला, हो की नाही? नाग्या, हे बघ, अजिबात अपसेट व्हायचं नाही. थिंक पॉझिटिव्हली. आणि तिच्या समोर तर हा चेहरा अजिबात नाही घेऊन जायचा, कळलंय का? आणि आपण सगळ्यांनीच तिला सावरायची गरज आहे की नाही आता, हो की नाही? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे पल्लू. पण अगं,
नीतूच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, तो कसा विसरू? किती आनंदामध्ये होती ती. आणि आता पल्लवी, नीतू कुठे आहे? वर तिच्या रूम मध्ये. आलोच मी. नीतू, नीतू, तुझा फोन. या मिस्टर ऋषिकेश तिळगुळकर, विचारच करत होते मी आता की अजून आला कसा नाहीस तू माझ्या जखमेवर मीठ चोळायला. मग कसं वाटतंय तुला आता? खूप आनंद होत असेल ना, कारण अगदी तुझ्या मनासारखं झालंय, हो ना? तू तर हाच विचार करत असशील. बरं झालं त्या नीतू बरोबर, नाहीतरी माझं ऐकत नव्हती. चांगलीच अद्दल घडली तिला. बोल ना, आता का गप्प उभायस तू? बोल. हो, किंवा मग तुझ्या मनातलं अगदी बरोबर ओळखलंय मी म्हणून गप्प बसलायस का तू? चांगलं ओळखतेस तू मला. नीतू, तुला मी असा विचार करणारा वाटतो, आणि ते तुझ्या बाबतीत. अगं, तू माझी फ्रेंड आहेस. सकाळपासून तुझा नंबर ट्राय करतोय, तुझा फोन स्विच ऑफ येतोय, म्हणून तुझ्या घरी आलोय तुला भेटायला. आणि नीतू, तुझ्या जखमेवर मीठ चोळायला नाही आलोय. मला जेन्युइनली तुझी काळजी वाटते, तुझं कन्सर्न आहे म्हणून आलोय मी. नीतू, ड्रामा परत सुरू, परत तोच ड्रामा. माझा कन्सर्न असल्याचा, माझी काळजी असल्याचा, माझा मूड ठीक करायला, माझा सावरायचा सगळा ड्रामा परत सुरू. आणि आता काय आभासचं नाव घेतलं ना मी की लगेच काढता पाय घेशील तू. व्हॉट ऋषी, जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला कुणाचीही सिंपथी नकोय. काय ते बघेन मी स्वतः. बघ ना, तिची काही चूक नसताना तिला किती काही सहन करावं लागतं, आणि त्यात मी तिला काहीच मदत नाही करू शकत. का ऋषी, नीतूसाठी तू स्वतःला का इतका त्रास करून घेतोस? कशासाठी? मी एक मित्र म्हणून तुला सतत नीतूचाच विचार. ऋषी, एक मित्र म्हणून मी तुला कधीच महत्वाची नाही वाटली का रे? याहून कमी का होईना, पण तुला कधीतरी माझी काळजी वाटली असती ना, तर